तर मग रामराम मंडळी, कशी आहात तुम्ही? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे A7 आर्मीच्या आणखीन एका तडकत्या भडकत्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुमच्यामधले खूप काही जण मला इंस्टावरती म्हणायचे भावा गिल्ड मध्ये घे, तर त्यासाठी मी तुमच्यासाठी बनवली आहे A7 आर्मी YT नावाची गिल्ड. ज्या गिल्ड मध्ये येण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं हे तुम्हाला शेवटपर्यंत कळूनच जाणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला A7 आर्मी नावाची गिल्ड जॉईन करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिली अट म्हणजे तुम्ही मराठी असणं खूप गरजेचं आहे, कारण की या गिल्ड मध्ये मी फक्त मराठी प्लेयर्सला जागा देणार आहे. या गिल्ड मध्ये येण्याची दुसरी अट म्हणजे तुम्ही तुमचं जे इन गेम नेम आहे ते गिल्ड मध्ये जॉईन झाल्यानंतर पुढच्या 5 दिवसामध्ये चेंज करायचं. तुम्हाला 5 दिवसाचा टाइम पिरियड दिला जाईल. त्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला तुमचं नाव कंपल्सरी चेंज करायचंय. जर तुम्ही तुमचं नाव चेंज नाही केलं तर तुम्हाला गिल्ड मधून किक मारण्यात येईल. त्यामुळे जेवढे पण मराठी प्लेयर्स गिल्ड मध्ये येतील या त्यांनी त्यांच्या नावापुढे A7 लावणं हे कंपल्सरी आहे. आपल्या गिल्डची तिसरी अट म्हणजे तुम्ही गिल्ड मध्ये जॉईन झाले, नाव वगैरे चेंज केलं, त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या गिल्ड मधले जेवढे मुलं असतील मुली असतील यांच्यासोबत वागणूक आहे ना, ही वागणूक चांगलीच ठेवायची. कोणाला म्हणजे असं भांडणं वगैरे करणारे मुलं नकोच आपल्याला गिल्डमध्ये. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्या गिल्डमध्ये जेवढे पण मराठी मुलं ऍड होतील, मुली ऍड होतील, त्यांनी आपल्या गिल्डच्या जे मेंबर असतील त्यांच्यासोबत खेळून आहे ना आपल्या गिल्डची ग्लोरी वाढवण्यामध्ये ना मदत करायची. कारण की ना A7 आर्मी नावाचा आपल्याला ब्रँड तर बनवायचा आहे आता गिल्डमध्ये. आता राहिली गोष्ट ती आपल्या चौथ्या अटीची. चौथी अट अशी आहे की तुमची लेवल आहे नाही 50 लेवलच्या वर असली तरी जमून जाईल. 50 लेवलचा कोणता पण प्लेअर असो, CS खेळणार असो, BR खेळणार असो, तो आपल्या गिल्डमध्ये अलाउड आहे. आपली गिल्ड जॉईन करण्यासाठी एवढ्यासाठी तुम्हाला कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला या गिल्डमध्ये आल्यानंतर फायदे काय होणार आहे आता ते सांगतो मी तुम्हाला. या गिल्डमध्ये जॉईन करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला फ्री फायर मराठी कम्युनिटीमध्ये जेवढे पण ऑफिशियल टुर्नामेंट होतील आपल्या मराठी कम्युनिटीचे, त्यामध्ये डायरेक्ट स्पॉट भेटून जाईल. तुमचे जे स्क्वॉड असतील, 1 स्क्वॉड असो, 2 स्क्वॉड असो, त्यांना माझ्याकडून डायरेक्ट स्क्वॉड एंट्री किंवा स्लॉट बुक करून दिला जाईल. त्याच्यानंतर तुम्ही जर त्या टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला तर तुम्हाला पुढचे पण जे फ्री फायरचे टुर्नामेंट असतील त्या टुर्नामेंटमध्ये माझ्यातर्फे तुम्हाला पार्टिसिपेट करण्याचा मौका भेटून जाईल. त्याचबरोबर आपल्या गिल्डमध्ये जे पोरं असतील ज्यांनी नेम चेंज वगैरे केलेले त्यांचा आपण महिन्यातून 2 महिन्यातून त्यांची एक टुर्नामेंट, सोलो टुर्नामेंट असो किंवा स्क्वॉड टुर्नामेंट असो, अशी प्राइस पूलची टुर्नामेंट ठेवत जाऊ ज्याच्यामध्ये तुम्हाला पण थोडंफार अर्निंग करण्याचा चान्स भेटून जाईल. आता राहिली गोष्ट ती आपल्या गिल्डच्या UIDची, ती कमेंट सेक्शनमध्ये मी पिन मारून दिलेलीच आहे आणि इन्स्टाला स्टोरी टाकून पण दिलेली आहे. त्यामुळे लवकर जा, UID टाका आणि गिल्ड जॉईन करा आणि लवकरात लवकर नाम चेंज करून तुम्ही A7 आर्मीचे परमनंट मेंबर बनून जा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.